नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपण इयत्ता 12वी विषय भूगोल बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे बघत आहोत. यामध्ये आजच्या व्हिडिओत आपण फरक स्पष्ट करा, आतापर्यंत बोर्डाला फरक स्पष्ट करायचे जे प्रश्न विचारले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर उत्तरे लिहा, नकाशा भरणे, आकृत्या काढा, साखळी पूर्ण करा, टिपा लिहा, हे जे बोर्डाला विचारलेले प्रश्न आहेत त्यांची उत्तर हे बघितलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतीलच. जर बघितलेले नसतील तर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. तर चला सुरुवात करूया. पहिली प्रश्नपत्रिका 25 सप्टेंबर 2021 ची आहे. यामध्ये खालील संज्ञातील फरक स्पष्ट करा. कोणते 3 लिहायचे आहेत आणि मार्क्स आहेत 9. एकूण 5 विचारले जातात, 5 पैकी फक्त 3 सोडवायचे आहेत, म्हणजे 1 टिप देण्यासाठी 3 मार्क्स आहेत. तर चला, पहिला प्रश्न आहे जन्मदर व मृत्यूदर. दुसरा आहे स्थलांतराचे आकर्षक घटक व अपकर्षक घटक. क्रमांक 3 आहे जलवाहतूक, हवाई वाहतूक. चौथा आहे प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल. आणि 5वा आहे मळ्याची शेती व विस्तृत शेती. आता उत्तर बघूया. ज्यावेळेस आपण फरक स्पष्ट करायला लिहितो त्यावेळेस 2 कॉलम करायचे आहेत. एका कॉलममध्ये देणारा प्रदेश, दुसऱ्या कॉलममध्ये घेणारा प्रदेश आणि फरक एकाखाली एक लिहायचे आहे. तर पहिला फरक आहे ज्या प्रदेशातून लोक स्थलांतरित होतात त्या मूळ प्रदेशाला देणारा प्रदेश म्हणतात. ज्या प्रदेशामध्ये लोक स्थलांतरित होतात त्या प्रदेशाला घेणारा प्रदेश म्हणतात. ज्या प्रदेशातून लोक स्थलांतरित होतात त्या अपकर्षक घटकांची संख्या जास्त असते. ज्या प्रदेशामध्ये लोक स्थलांतरित होतात त्या अपकर्षक घटकांची संख्या ही जास्त असते. चौथा आहे देणाऱ्या प्रदेशामधून पुरुषांचे स्थलांतर जास्त झाल्याने दर हजारी लिंग गुणोत्तर वाढते. घेणाऱ्या प्रदेशामध्ये पुरुषांचे स्थलांतर जास्त होते, स्त्रियांचे स्थलांतर होत नाही, यामुळे लिंग गुणोत्तर कमी होते. देणाऱ्या प्रदेशामधून लोकांचे स्थलांतर झाल्यामुळे शेती, उद्योग यांना मजूर पुरवठा कमी पडतो. घेणाऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतराची संख्या जास्त झाल्याने बेकारी वाढते, मजुरांना आर्थिक शोषण होते. हा पहिला झाला. क्रमांक 2चा आहे ओसाड भूमी, बिगर शेतीभूमी. आता बघा, हे जे फरक स्पष्ट करा आहे हे आपण जर प्रत्येक जर वाचत बसलो तर काय होईल, आपल्याला सगळे फरक स्पष्ट करायचे प्रश्न बघायला खूप वेळ लागेल. 2 ते 3 तासाचा व्हिडिओ होईल. तर आपण काय करूया, तुम्हाला इथं दिलं जाईल उत्तर. तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ थांबवायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही 1, 2, 3, 4 हे सगळे मुद्दे वाचायचे आहेत. मी थोडं थोडं वाचत जाईल. दुसरा आहे ओसाड भूमी, बिगर शेतीभूमी. याचे 3 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपण यानंतर क्रमांक 3चा बघूया. तिसरा आहे खाणकाम आणि मासेमारी. हे 2 व्यवसाय आहेत. प्रकरण क्रमांक 4 मधला हा प्रश्न आहे. यामध्ये बघा, पहिल्यांदा खाणकाम हा मानवाचा प्राचीन प्राथमिक व्यवसाय असून त्यामध्ये धातूचे उत्पादन घेतले जाते. मासेमारी हा सुद्धा मानवाचा प्राचीन प्राथमिक व्यवसाय असून अन्य घटक मिळवले जातात. आता खाली क्रमांक 2, 3, 4 इकडं 2, 3, 4 हे तुम्ही वाचायचे आहेत. परत बघा, चौथा जो फरक स्पष्ट करा आहे तो द्वितीयक व्यवसाय व तृतीयक व्यवसाय ह्या 2 व्यवसायावर आधारित आहे. या ठिकाणी आपण लिहिताना द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय म्हणजे काय, त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, यामध्ये बघा द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय यांचे एकूण 4 फरक दिलेले आहेत. हे 4ही फरक हे लिहायचे आहेत. द्वितीयक व्यवसायाचे 4 आणि तृतीयक व्यवसायाचे 4. यानंतर 5वी फरक स्पष्ट करा आहे प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश. यामध्ये बघा, यामध्ये सुद्धा एकूण 4 फरक दिलेले आहेत. प्राकृतिक प्रदेश, राजकीय प्रदेशाला अर्थ दिला आहे. भौगोलिक किंवा प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना प्राकृतिक प्रदेश असे म्हणतात. मानवी घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना राजकीय प्रदेश असे म्हणतात. यानंतर कुठले कुठले येतात प्रदेश ही सगळी माहिती वैशिष्ट्ये खाली दिलेली आहे. ही झाली पहिली प्रश्नपत्रिका 25 सप्टेंबर 2021 ची. यानंतरची प्रश्नपत्रिका आहे ती आहे 22 मार्च 2022 ची. यामध्ये एकूण 5 विचारले आहेत बघा. जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतराचे आकर्षक घटक, अपकर्षक घटक, जलवाहतूक, हवाई वाहतूक, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, मळ्याची शेती, विस्तृत शेती. आता पहिला आहे जन्मदर, मृत्यूदर. आता जन्मदर किंवा मृत्यूदर ह्यांना दुसरं जे नाव आहे ते काय आहे, ढोबळ जन्मदर किंवा ढोबळ मृत्यूदर.
या ठिकाणी तुम्हाला दोन्ही दिलेलं आहे बघा, जन्मदर किंवा ढोबळ जन्मदर, मृत्यूदर किंवा ढोबळ मृत्यूदर. म्हणजे दोन्ही जरी विचारले, ढोबळ जन्मदर विचारला तर याचीच माहिती लिहायची, जन्मदर जरी विचारला तरी याचीच माहिती लिहायची आहे. या ठिकाणी कसं केलेलं आहे, पहिल्यांदा याचा अर्थ दिला आहे. एका वर्षात दर 1000 लोकांमागे जन्मला येणार जिवंत अब्रके म्हणजे ढोबळ जन्मदर होय. एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे ढोबळ मृत्यूदर होय. खाली याचं काढण्याचं सूत्र दिले आणि खाली याची वैशिष्ट्ये आहेत. यात दुसरा फरक स्पष्ट करा दिला आहे, स्थलांतराचे अपकर्षक घटक, स्थलांतराचे आकर्षक घटक. हा जो आहे तो स्थलांतर या मुद्द्यावर आधारित फरक स्पष्ट करा दिलेला आहे. यामध्ये बघा, पहिल्यांदा स्थलांतराचे अपकर्षक घटक याची व्याख्या दिली, स्थलांतराचे आकर्षक घटक याची व्याख्या दिली. यामध्ये दुसऱ्यामध्ये कोणकोणते घटक येतात ते दिलेत आणि खाली याचं वैशिष्ट्य दिले. या पद्धतीने हा जो फरक आहे तो फरक लिहायचा आहे. यानंतर पुढचा जो तिसरा आहे जलवाहतूक हवाई वाहतूक. हा फरक स्पष्ट करा सोपा आहे. जलवाहतूक म्हणजे काय त्याची व्याख्या लिहायची आहे, हवाई वाहतूक म्हणजे काय त्याची व्याख्या लिहायची आहे. पहिल्यांदा आपण व्याख्या लिहिलेल्या आहेत, नंतर यातून कोणत्या कोणत्या वस्तूंची वाहतूक केली जाते याची माहिती आहे आणि खाली याचे वैशिष्ट्य आहेत, म्हणजे कुठला महागडा आहे कुठला स्वस्त आहे अशी जी माहिती आहे ही फरक स्पष्टीकरणामध्ये लिहायची आहे. यानंतर क्रमांक 4 आहे प्राकृतिक भूगोल मानवी भूगोल. प्रकरण क्रमांक 8 जे आहे त्या 8 मधील हा प्रश्न आहे. प्राकृतिक भूगोलची व्याख्या लिहायची आहे, मानवी भूगोलची व्याख्या लिहायची आहे, त्यामध्ये कुठल्या कुठल्या शाखा येतात, त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, अशा पद्धतीने हा फरक स्पष्ट करा पूर्ण करायचा आहे. त्यानंतर क्रमांक 5 आहे मळ्यात शेती विस्तृत शेती. प्रकरण क्रमांक 4 मधला हा शेती या प्रकरणावर आधारित हा मुद्दा आहे. मळ्यात शेती अर्थ लिहायचा, उष्णकटिबंधातील डोंगराळ पर्वतीय प्रदेशात काही पेय पिके तसेच कच्चा माल पिकवणाऱ्या शेतीस मळ्यात शेती असे म्हणतात. विस्तृत व्यापार शेती मोठ्या आकार क्षेत्रात व्यापार तत्वावर अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते त्या शेतीस विस्तृत व्यापार शेती असे म्हणतात. यामध्ये कुठले कुठले प्रदेश येतात, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, कुठली पिके घेतली जातात याची माहिती खाली फरकांमध्ये लिहायची आहे. ही झाली दुसरी प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आहे 28 जुलै 2022 यामध्ये फरक स्पष्टीकरणामध्ये 5 विचारलेले प्रश्न बघा. भूमी उपयोजन, भूमी आच्छादन, मळ्यात शेती विस्तृत शेती. आता आपण बघितला तोच प्रश्न डबल विचारला आहे. प्राथमिक व्यवसाय द्वितीयक व्यवसाय, जलवाहतूक हवाई वाहतूक हा पण प्रश्न विचारलेलाच आहे. मानवी भूगोल प्राकृतिक भूगोल हा पण प्रश्न पाठीमागे विचारला आहे. म्हणजे या प्रश्नपत्रिकेमध्ये पाठीमागे 3 प्रश्न विचारले होते ते पुन्हा विचारलेले आहेत. आता आपण फरक बघूया. भूमी उपयोजन, भूमी आच्छादन. भूमी उपयोजन म्हणजे मानव जमिनीचा उपयोग कोणत्या कारणासाठी करीत आहे हे होय. भूमी आच्छादन म्हणजे भूमीवर आढळणारे विविध प्राकृतिक घटक होय. आणि खाली याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत भूमी उपयोजनाची आणि भूमी आच्छादनाची, ती लिहायची आहेत. क्रमांक 2 आहे मळ्याची शेती विस्तृत शेती. आता याचे जे अर्थ आहे, पिकं कुठली घेतली जातात, वितरण कसं आहे, त्याची सगळ्याची माहिती ही फरकामध्ये दिलेली आहे. मळ्यात शेतीची व्याख्या बघा. उष्णकटिबंधातील डोंगराळ पर्वतीय प्रदेशात काही पेय पिके तसेच कच्चा माल पिकवणाऱ्या शेतीस मळ्यात शेती असे म्हणतात. मोठ्या आकाराच्या क्षेत्रात व्यापारी तत्वावर अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते त्या शेतीस विस्तृत व्यापार शेती असे म्हणतात. आणि खाली याची सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही काय करायचं आहे, हा व्हिडिओ एक तर थांबवायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या आधारे ही माहिती वाचायची आहे. क्रमांक 3 आहे प्राथमिक व्यवसाय द्वितीयक व्यवसाय. हा पण प्रश्न पाठीमागे विचारलेला आहे, डबल विचारला आहे हा प्रश्न. निसर्गावर अवलंबून असणारे व ज्यामधून कच्च्या मालाचे उत्पादन घेतले जाते अशा व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे व पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात आणि त्याची खाली वैशिष्ट्ये आहेत. यानंतर क्रमांक 4चा प्रश्न आहे जलवाहतूक हवाई वाहतूक. हा पण प्रश्न विचारला आहे डबल. जलवाहतूक म्हणजे प्रवासी माल इत्यादींची होडी, नाव, जहाज किंवा शेळाच्या जहाजातून
कालवा, नदी, सरोवर, समुद्र इत्यादीमधून केली जाणारी वाहतूक होय. हवाई वाहतूक म्हणजे विमाने, हेलिकॉप्टर इत्यादीमधून हवेमधून केली जाणारी प्रवासी माल इत्यादींची वाहतूक म्हणजे हवाई वाहतूक होय. आणि खाली यामधून कोणत्या पिकांचं उत्पादनांची वाहतूक केली जाते, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, खर्च किती येतो, ही सगळी माहिती खाली फरकामध्ये दिलेली आहे. क्रमांक 5 आहे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. प्रकरण क्रमांक 8 जे आहे शेवटचं प्रकरण, त्यावर आधारित हा फरक दिलेला आहे. पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. मानवी क्रियामुळे मानवावर आणि निसर्गावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. आणि खाली यांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. यामध्ये येणाऱ्या कोणकोणत्या शाखा आहेत त्यांची नाव दिलेली आहेत. हे सगळे पाठ करायचे आहेत. यानंतर पुढची प्रश्नपत्रिका आहे 17 मार्च 2023ची. ह्यामध्ये 5 प्रश्न विचारले आहेत. पहिला आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा आणि 5वा टप्पा. दुसरा आहे विस्तारणारा लोकसंख्या मनोरा, संकोचणारा लोकसंख्या मनोरा. केंद्रित वस्ती, विखुरलेली वस्ती. मळ्याची शेती, विस्तृत व्यापारी शेती. प्राथमिक आणि द्वितीय व्यवसाय. आता शेवटचे 4था आणि 5वा प्रश्न हा डबल विचारला आहे. ही तिसरी वेळ आहे. हे 2 प्रश्न तिसऱ्या वेळेस बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. आता आपण फरक बघूया. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा आणि 5वा टप्पा. प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या संक्रमण सिद्धांत यावर आधारित हा फरक विचारलेला आहे. लोकसंख्या प्रतिमानच्या पहिल्या टप्प्यास अतिशय स्थिर या नावाने ओळखले जाते. लोकसंख्या प्रतिमानच्या 5व्या टप्प्यास शून्य वाढ दर्शविणारा ऋणात्मक वाढीचा टप्पा या नावाने ओळखले जाते. आणि यामध्ये जन्मदर, मृत्यूदर कसा असतो, याची वैशिष्ट्ये काय आहेत, ही सगळी माहिती खाली फरकामध्ये दिलेली आहे. यानंतर क्रमांक 2चा प्रश्न आहे विस्तारणारा मनोरा, संकोचणारा मनोरा. लोकसंख्या मनोऱ्याचे 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकारापैकी हे 2 प्रकार हे फरकास विचारले आहेत. विस्तारणाऱ्या मनोऱ्याच्या तळ विस्तारात जातो व शीर्षाकडे नमूदता होत जातो. संकोचणाऱ्या मनोऱ्याचा तळ संकुचित जातो व शीर्षाकडे विस्तारत जातो. आणि खाली यामध्ये जन्म, मृत्यू दर, स्त्रियांचे पुरुषांचे प्रमाण आणि याची वैशिष्ट्ये ही खाली फरकामध्ये दिलेली आहेत. क्रमांक 3चा फरक स्पष्ट करा आहे केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती. यामध्ये एकूण 3 फरक तुम्हाला दिलेले दिसतील. सुरुवातीला व्याख्या दिलेत. आता याच्या व्याख्या मोठ्या आहेत. केंद्रित वस्तीची व्याख्या बघा. घरे परस्परांना जवळजवळ अंतरावर दाटीवाटीने असतात. दुकाने, बाजारपेठा, शाळा, धार्मिक स्थाने, करमणुकीच्या सुविधा, विपुल साधन संपत्ती या सुविधांनी या वसाहती सज्ज असतात. याला केंद्रित वस्ती असे म्हणतात. विखुरलेली वस्ती कुटुंबे किंवा कुटुंबाचे समूह डोंगर, तळे, तलाव, वनक्षेत्रे यासारख्या भौगोलिक अडथळ्यामुळे वसाहतीमधील घरे दूर दूर अंतरावर विखुरलेली असतात. याला विखुरलेली वस्ती असे म्हणतात. आणि खाली या दोन्ही वसाहतींची वैशिष्ट्ये ही दिलेली आहेत. क्रमांक 4चा प्रश्न आहे मळ्याची शेती, विस्तृत शेती. आता हा प्रश्न 3ऱ्या वेळेस बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आपण याचा फरक पाठीमागे बघितलेला आहे. यामध्ये पहिल्यांदा अर्थ, येणारे देश, पिके आणि यांची वैशिष्ट्ये या पद्धतीने या दोन्हींचा फरक हा लिहायचा आहे. 5वा फरक स्पष्ट करा आहे प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय. आता हा पण विचारला आहे. ही पण 3री वेळ आहे. हा फरक स्पष्ट करा विचारलेला. ह्यामध्ये फरक कसा दिला आहे. सुरुवातीला प्राथमिक व्यवसायाची व्याख्या निसर्गावर अवलंबून असणारे व ज्यामधून कच्च्या मालाचे उत्पादन घेतले जाते अशा व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. द्वितीयक व्यवसायास काय म्हटले. प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे व पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात. आणि खाली यामध्ये कोणकोणते व्यवसाय येतात आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत हे फरकामध्ये दिलेले आहेत. हे झाले 5 फरक. आता पुढची जी प्रश्नपत्रिका आहे ती आहे 2 ऑगस्ट 2023ची. यामध्ये फरक विचारलेले बघा. क्रमांक 1 विचारता खाणकाम आणि मासेमारी. क्रमांक 2 प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय. क्रमांक 3 जलवाहतूक, हवाई वाहतूक. क्रमांक 4 प्राकृतिक प्रदेश, राजकीय प्रदेश. आणि क्रमांक 5 प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल. आता यामध्ये विचारले डबल प्रश्न कुठले आहेत. दुसरा प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय डबल विचारला आहे. तिसरा जलवाहतूक, हवाई वाहतूक हा डबल विचारला आहे. आणि 5वा
प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल हा सुद्धा डबल विचारलेला आहे. फक्त 2च प्रश्न फक्त वेगळे या ठिकाणी विचारलेले आहेत. तर चला पहिल्यांदा खाणकाम आणि मासेमारी यातला फरक बघूया. प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया यामधील खाणकाम आणि मासेमारी ह्या 2 व्यवसायातील फरक विचारला आहे. पहिल्यांदा व्याख्या लिहायची. खाणकाम हा मानवाचा प्राचीन प्राथमिक व्यवसाय असून त्यामध्ये धातूचे उत्पादन घेतले जाते. मासेमारी हा सुद्धा मानवाचा प्राचीन प्राथमिक व्यवसाय असून त्यामुळे अन्न घटक मिळवले जातात. आणि खाली यांची वैशिष्ट्ये ही दिलेली आहेत. ही सगळी वैशिष्ट्ये यामध्ये लिहायची आहेत. क्रमांक 2चा प्रश्न आहे प्राथमिक व्यवसाय द्वितीयक व्यवसाय. आता पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला होता. त्यामध्ये आपण याचा अर्थ, यामधील वेगवेगळे प्रकार, याची वैशिष्ट्ये बघितलेली आहेत. पुढचा आहे जलवाहतूक, हवाई वाहतूक. हा प्रश्न 3ऱ्या वेळेस या ठिकाणी विचारला दिसून येतो. यामध्ये सुरुवातीला जलवाहतूक, हवाई वाहतूक व्याख्या, त्यांची वैशिष्ट्ये, त्यामधून केल्या जाणाऱ्या वाहतूक पिकांची किंवा उत्पादनांची नावे, अशी माहिती ही यामध्ये फरकामध्ये लिहायची आहे. 5वा आहे प्राकृतिक प्रदेश आणि राजकीय प्रदेश. तर हा बघा, हा नवीनच विचारलेला आहे. भौगोलिक किंवा प्राकृतिक घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना प्राकृतिक प्रदेश असे म्हणतात. राजकीय प्रदेश कशाला म्हणतात? मानवी घटकांच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना राजकीय प्रदेश असे म्हणतात. पण घटक दिलेत. प्राकृतिक प्रदेशात कुठले घटक येतात, राजकीय प्रदेशात कुठले घटक येतात, आणि खाली त्यांची वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ थांबवून तुम्ही वाचलं तरी चालेल. शेवटचा प्रश्न आहे 5वा प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. हा सुद्धा प्रश्न मला वाटते 3ऱ्या वेळेस विचारलेला आहे. पृथ्वीवर प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. मानवी क्रियामुळे मानवावर किंवा निसर्गावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. आणि खाली या प्रत्येकामध्ये येणाऱ्या कोणकोणत्या शाखा आहेत आणि कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो याची माहिती खाली फरकामध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले फरक स्पष्ट करायचे प्रश्न व त्यांची उत्तरे बघितली आहेत. यानंतर आपल्याला राहिलेला जो एकच घटक आहे तो म्हणजे भौगोलिक कारणे लिहा. त्याचे प्रश्न आणि उत्तरे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार.